नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे ते वेबसाईट लिंक्स जे आहे त्याचं अपडेट आलेलं आहे. आता KYC फास्ट झालेली आहे. आता जे तुम्हाला प्रॉब्लेम येत होते त्या प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम आता येणार नाही. तुम्ही बघू शकता खूपशा महिलांना असा प्रॉब्लेम येत होता, अनेबल टू सेंड OTP, त्याचनंतर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. त्याचबरोबर काही महिलांना असं येत होता, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, किंवा कोणत्या बहिणींना असं येत होतं, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. असा हा तुम्हाला जेव्हा तुम्ही KYC करत होते तेव्हा हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत होता. तर अदितीताई तटकरे यांनी काय म्हणाले तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याच्या गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जी प्रॉब्लेम येत होती ती आता प्रॉब्लेम येणार नाही. अनेबल टू सेंड OTPचं कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्ही OTP आता तुम्ही तुमचं KYC करून पहा. KYC करा. KYC मध्ये असा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण आता अदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे. पण कोणत्याही अडचणी येतील, कारण 100% तर ही प्रॉब्लेम तुमची दूर झालेली नाही. कोणत्या बहिणींना ही प्रॉब्लेम येऊ शकते. पण जर कोणती प्रॉब्लेम आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचं सोल्युशन मी सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही KYC करा तुमची. जर KYC केली नसेल तर तुम्ही KYC प्रवेश SSC असं टाका, तर तुम्हाला तिथे व्हिडिओ भेटणार. तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथे सांगण्यात येणार की KYC कशी करायची, जर ज्या महिलांना प्रॉब्लेम येत आहे, ज्यांनी KYC केली नाही. आता KYC करायचं कधी? KYC तुम्ही रात्री 1च्या नंतर तुम्ही 7-8 वाजतापर्यंत कधीही करू शकता. कारण कधी कधी दिवसाने काही प्रॉब्लेम येत आहे, पण तुम्ही जर रात्री तुम्ही कराल तर अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी येणार नाही. तुम्हाला अशा प्रकारचं कोणत्याही अडचणी येणार नाही. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमची KYC ज्या सांगितल्या टाईममध्ये तुमची झाली. रात्री 1 ते सकाळी 7-8 वाजतापर्यंत तुम्ही KYC केला, ह्या टायमामध्ये तुमची KYC झाली. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुमची KYC झाली बा म्हणून. आणि तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनल मध्ये भेटणार. प्रवेश SSC KYC कशी करावी असं व्हिडिओ तुम्ही सर्च करा, त्याचा व्हिडिओ सुद्धा भेटणार. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.